श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुके. ज्या प्रकारे मी कमेंट्स वाचल्या, कमेंट्समध्ये खूप साऱ्या लोकांनी असं लिहिलं होतं की मॅडम तुमच्यावर एवढा अत्याचार होतोय तर तुम्ही डिवोर्स घ्या आणि त्याच्यामधून मोकळे व्हा. तुम्ही माझ्या भल्यासाठी सांगताय, बरोबर आहे. पण मला एक सांगा, तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही काय करता? अन्याय झाला मेणबत्त्या घेऊन फिरता, न्यूजमध्ये मॅटर चालतं, हे चालतं. इथं तर 3 वर्ष लग्न झालंय, 4 वर्ष लग्न झालंय, म्हणजे 3-4 वर्ष ही मुलगी त्याच्यासोबत राहतीये. तो तिचा पूर्ण वापर करून घेतोय फिजिकली, आणि त्याच्यानंतर त्याचं पोट भरलं म्हणून त्याच्या आईवडिलाची इच्छा नाही किंवा भावाची इच्छा नाही मी त्याच्यासोबत राहणं म्हणून त्याच्यानंतर त्यांनी म्हणायचं की नाही मला डिवोर्स पाहिजे. मग तुम्ही बलात्कार केल्यानंतर त्या माणसाला शिक्षा सुनावपर्यंत तुम्ही एवढे स्ट्रॉंग होता, मेणबत्त्या घेता फिरता. इथं तर त्या मुलीला फिजिकली पूर्ण यूज केलेलं असतं, तिला मेंटल टॉर्चर झालेला असतो, तिचा फिजिकल व्हायलन्स झालेला असतो, तिची मेंटल हॅरेसमेंट केलेली असते. इथं तर कितीतरी गोष्टी एकत्र केलेल्या असतात तिच्यासोबत. त्याच्यानंतर पण तिची चूक नसताना तिच्यावर खोटे आरोप करून तिला डिवोर्ससाठी मजबूर करतात, तिला मारहाण करतात त्यांचं पोट भरल्यानंतर. मग ह्या गोष्टीला सिरियसली का घेत नाही आपला समाज? असा कसा कायदा चेंज होतो? बलात्कारासाठी कायदा वेगळा, आणि जी बाई ज्या मुलीला त्या पोरांना 3 ते 4 वर्ष यूज केलं, त्याच्यानंतर त्याचं पोट भरलं म्हणून त्याला आता दुसरी पोरगी पाहिजे, म्हणून माझं आणि तिचं जमत नाही, मला डिवोर्स पाहिजे, माझ्या आई वडिलांना त्यांना ती नकोय. अरे रस्त्यावर पडल्यात काय पोरी वापरून सोडून द्यायला? बलात्काराला जेवढी शिक्षा होते ना त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त शिक्षा ह्या हरामखोरांना व्हायला पाहिजे, जे पोरींना वापरून नंतर म्हणतात की आता डिवोर्स पाहिजे म्हणून कारण नसताना. आणि तुमच्यासारखा समाज असल्या हरामखोरांना मदत करतो. त्याच्यामुळं हा समाज आहे ना, एकाला असं एकाला तसं. अरे कायदा असा पाहिजे ना, कायदा एवढा कठोर पाहिजे होता ना, कायद्याला एवढा, न्यायाला एवढा वेळ नसताना लागला तर कुणाची हिंमत नसती झाली कोणाच्या मुलीला मेंटली टॉर्चर करायची, कुणाच्या मुलीला मारायची किंवा तिला आत्महत्येला प्रवृत्त करायची हिंमत झाली नसती. जर कायदा हा स्ट्रॉंग असता आणि लवकरात लवकर न्याय भेटला असता ना लोकांना, तर आणि अशा लोकांवर जर कारवाई झाली असती ना लवकरात लवकर, तर कुणाची हिंमत नसती झाली एखाद्याच्या लेकराचा जीव घेण्याची किंवा एखाद्याच्या लेकराला मेंटल टॉर्चर करण्याची, त्याला आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्याची हिंमत झाली नसती. आपली न्याय व्यवस्था एवढी स्लो झाली आहे ना, त्याच्यामुळं कितीतरी लोकांचा विश्वास उठला ह्या सगळ्या गोष्टींवरून. म्हणून कितीतरी मुलीं शिकार होत आहेत ह्या लोकांच्या. जर न्याय व्यवस्था स्ट्रॉंग झाली ना, ह्या हरामखोरांची हिंमत नाही कोणत्या पुरीला हात लावायची सुद्धा.